ही घ्या FIR ची कॉपी। वकील साहेब, आमच्या भाऊसाहेबांनी रायाला तेवढं वाचवा। बाहेर समधी म्हणते ती कधीच सुटणार नाही, तर त्यासनी फाशी होणार आहे म्हणून। वकील साहेब, असं काय करू नका। देवावानी माणसं हैतवती, त्यासनी वाचवा तेवढं। तुला काळजी करायचं कारण नाही, ते आमचं आम्ही बघून घेऊ। जामीन मिळण्यासाठी काय अडचण येणार नाही असं मला वाटतंय। पोलीस त्यांच्या बाजूने काय युक्तिवाद करतात ते पाहावे लागेल आपल्याला। हे बघा, रायाच्या बाजूने साक्ष द्यायला स्टाफ संपूर्ण कामगार तयार आहेत, त्याची काय बी काळजी नाहीये। अहो तसं असेल तर काळजीच मिटली ना। जामिनाची सगळीच तयारी केली आपण, कोर्टात आपली बाजू मांडली तर होऊन जाईल जामीन, आणि संध्याकाळपर्यंत ते बाहेर येतील। या वकिलांनी जर यासनी जामीन मिळवून दिला तर समध्या पिल्यांची माती होईल। मम्मी, मला तर वाटतं ते नवीन वकील आले मम्मी, ती बरोबर आयन भाऊसाहेबांना जामीन मंजूर करणार मम्मी। कारण कारखान्यातला कुठलाच कामगार त्यांच्या विरोधात बोलणार नाही, त्यांच्या बाजूने साक्ष देणार बघ। काय म्हणजे आपण एवढी सगळी मेहनत केली ती वाया जाणार? हे गबसा दोघं बी काम तर योग बी धडाचं करता येत नाही, पण कायम नुसतं वंगाळ बोलायचं। अगं कवा तर माझ्या मनाला बरं वाटेल असं बोला की। त्या कृष्णेने माझ्या डोळ्यात डोळं घालून मला चॅलेंज दिलंय, माझा डाव पुरा होऊन देणार नाही आणि मला ती जिंकून देणार नाही म्हणून। त्याच्यामुळे काय जरी झालं ना तरी ती भाऊसाहेबन राया जेलमधनं बाहेर येता कामा नाही। त्यांचा काय तर बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर माझा समजा डाव फसल। पण काय करणार आपण? आपल्या हातात काहीच नाहीये। मम्मी, अगं त्यांनी एकतर बाहेरतला वकील निवडलाय, मग आता कोर्टात कामगारातला कोणीच असं नाही की त्यांच्या विरोधात साक्ष देणार मम्मी, मग ते अडकणार कशी? अडकणार, समद होणार। पण कसं? काय फुलाबाई, आज तुम्ही स्वयंपाकघरात कशा काय? आज माझ्या हाताने जेवण बनवणार हाय। माझा राया आणि भाऊ सुटून येणार हाय ना। तुमच्या हातची काळी आमटी तर बोट चाटून चाटून खातो तो, अजूनही खातो का तसाच? हा, मग त्याला मध्येच त्या आमटीची आठवण येते। भाकरी संग ती शेंगदाण्याची चटणी आणि महाद्या पण आवडायचा ना त्याला। लय भूक लागली असेल ना तर पटदिशी महाद्या करून दे असं माग माग लागायचा। महाद्या नाहीतर काळी आमटी असली ना की तो खुश असायचा। खरडा पण कच्चाच खातो का अजून? अहो एवढी वर्ष झाली पण अजून तुमच्या लक्षात आहे भाऊच्या आवडी निवडी? अहो पोटचा एकुलता एक पोरगा आहे आमचा तो, त्याच्या आवडी निवडी आम्ही कशा विसरू? मांडीवर बसून चारले त्याला मी, आमच्या ताटात जे असेल ना तेच त्याला खायला लागायचं। तुम्ही घरातून निघून गेल्यानंतर पाक अन्न पाणी सोडलं होतं त्याने। अहो चुकून माझ्या तोंडातून। अहो नका वाईट वाटून घेऊ, तुम्ही काय बी चुकीचं नाही बोलला। अहो ज्या वयात सगळी पोरं मजा मस्ती करतात त्या वयात घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यात आणि घर उभारण्यातच त्याचं सगळं तरुणपण निघून गेलं। आम्ही त्याच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतला, बालपण हिरावून घेतलं। त्याच्या मनातली चलबिचल आम्हाला कधी कळलीच नाही। भावनांची लय वादळ मनात घेऊन जगतोय आमचा भाऊ फुलाबाई। त्याला आम्ही कधी प्रेमानं जवळ नाही घेतलं, मिठी नाही मारली। अहो बाप लेकाचं नातं असंच असतं, एकमेकांविषयी मनात प्रेम असतं पण एकमेकांना सांगायची हिंमत होत नाही। पण आता झालेत ना तुमच्यातले गैरसमज दूर, मग आता कशाला काळजी करताय? नको नको ते आरोप केलेत लोकांनी त्याच्यावर, ते सगळे आरोप दूर करायचे आहेत, त्याला संकटातून बाहेर काढायचंय। आणि त्यासाठी त्याचा हा बाप दादासाहेब त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्याच्यावर होणारा प्रत्येक वारंवार आम्ही झेलू, पण भाऊला आम्ही काही होऊ देणार नाही। आता शोभतायत बाप लेक। अहो पण आपण बोलत काय बसलोय?
ते यायच्या आधी तुम्ही तुमचं जेवण तयार ठेवा बघू, आणि आम्हाला त्याच्या स्वागताची तयारी केली पाहिजे. चला येतो आम्ही. दोघही दाखवत नाही, पण एकमेकांसाठी लई हळवे आहेत. मामांची काय झालं? झालं कृष्णाची बोलणं? आला तिचा कोर्टातनं फोन? नाही, ती फोन घेत नाहीये. घेत नाही म्हणजे काही चुकीचं जर झालं नसेल ना? नाही हो, ती फोन घेत नाहीये म्हणजे काहीतरी कामात असेल. ती कोर्टात कामात आहे ना. कोर्टात जे काही होईल ते कृष्णा कळवेल आपल्याला. अहो, कृष्णाला परत एकदा फोन लावून बघा ना. हो लावतोय मी, पण ती फोन घेत नाहीये. कृष्णा, तू राया आणि ह्यांना आणायला गेली होतीस ना? कुठे आहेत ते? काय झालं सांगशील का बाळा? राया आणि भाऊला मिळाला ना जामीन? या दोघांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आज तुझा डाव बराबर पडला मम्मी. तुझं ग्रह फिरलं मम्मी. माझं नाही, यांचं ग्रह फिरल्यात आहे. काय? असा कसा जामीन नाही मिळाला? अगं वकील तर म्हणाले की ते संध्याकाळपर्यंत घरी येतील. अशी कशी 4 दिवसाची कोठडी मिळाली? मी नाही त्यांना पोलीस स्टेशन मध्ये राहू देणार. तू चल माझ्या बरोबर, आपण त्यांना आणूया. थांबा सुनबाई. अहो, आपल्याला कायद्याच्या पुढे जाता येत नाही. कायद्याला भावना नसतात. पण मला आहेत ना, कसे राहतील माझा लेक आणि नवरा कोठडीत? आत्या, देव आपली परीक्षा बघतोय, आणि हा आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण काळ आहे. तेव्हा आपल्याला असं हिम्मत हरून कसं चालेल? भाऊसाहेबांनी राहायला काय बी नाही होणं, सगळं नीट होईल. नीट काय बी होईना झालंय बघ. आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे. एक संकट गेलं की दुसरं. मी थकून गेलोय ग पोरी. याची असं कसं बोलताय? तुम्हीच जर खचून गेला तर आम्ही काय करायचं? तुम्हीच तर आमचा आधार आहे. असं नका बोलू. Oh my God. जामीन मिळणार नाही हे ऐकल्यावर त्यांची तोंड बघायला पाहिजे होती. मला तर ते बघून लय आनंद झालाय. यावेळेस मम्मीने असा डाव टाकलाय का ना, समधी गारच पडले ती. अगं गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ, जीवाशी सोपी गोष्ट नाही. ऋतिक, पण आपल्याला एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. भाऊ आणि राया आता कायमचे जेलमध्ये गेले पाहिजे, म्हणजे हळूहळू कारखान्याची सगळी जबाबदारी आपल्याकडे. आणि एकदा का कारखाना आपल्या हातात आला की मग आपण त्याचे मालक झालोच म्हणून समज. राहिला विषय कृष्णाचा. एकदा का त्याला बाहेर काढली का ना आपण, कारखाना आपलाच. हा, पण फक्त कारखान्यावर समाधान मानून चालणार नाही. ही सगळी प्रॉपर्टी आपली झाली पाहिजे. या बंगल्यावर राज्य करायचंय मला. मग आज जे काही झालं ना त्याचं सेलिब्रेशन करूया. अरे हो, सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे की. अगं पण अंतरा, आज बंगल्यात काय जेवायला बनवतील असं मला नाही वाटत. एक काम करू की आपण जाऊ तिघे बी जेवायला बाहेर. अरे पण आपण बाहेर गेलो तर या सगळ्यांना कळेल ना. अरे हो, ते बी आहे म्हणा. मग पार्टी करायची कुठं? इथेच करूया, माझ्या रूम मध्ये. डन. हा, डन. अंतरा, अगं काम करून करून ना नुसतं अंग दुखाय झाले बघ. आणि तसं लय दिवस झालं घसा ओला केला नाही मी. मी लागतो पार्टीला. आलोच. चालेल. जरा जपून, कोणाला कळणार नाही ह्याची काळजी घे. नंतर तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. सगळं काम होणार परफेक्ट. बंगल्याची राणी. आत्या, आत्या शांत व्हा
असं असं कसं शांत हो कृष्णा? माझा नवरा आणि लेक तिथं पोलीस स्टेशन मध्ये आहेत. या गावासाठी भाऊने आणि रायाने किती काय काय केलं. स्वतःच्या घरापेक्षा त्याने गावाचा विचार केला आणि आज त्याच गावानं हे कसलं दिवस दाखवलं. माझ्या लेकाने गावासाठी दवाखाना उभारला, रस्ते बांधले, गावकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणून कारखान्यात नोकऱ्या दिल्या. इतकं सगळं करून सुद्धा गावकरी जर यांच्या जीवावरच उठणार होते हे जर आधीच माहिती असतं तर या गावासाठी मी दोघांना काय बी करून दिलं नसतं. असं नसतं फुलाबाई. अहो, जसं आपलं घर तसं त्या लोकांचं घर. आता त्यांच्या घरातली माणसं जखमी आहेत म्हटल्यावर त्यांचा तोल जाणारच ना. ज्या भाऊनं या गावाला कुटुंब मानलं तो इथल्या लोकांच्या जीवाशी खेळल असं यांना वाटलंच कसं? उलट या संकटात त्याने भाऊच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. असं नका बोलू फुलाबाई. प्रत्येकाला आपली माणसं जवळची असतात. आपण जर गावकऱ्यांच्या जागी असतो तर आपणही असंच वागलो असतो. आपल्यालाही राग आलाच असता. अहो पण मामांजी, जे काही झालं त्यात यांचा काहीच दोष नाहीये. अहो, आम्ही कुठे म्हणतोय त्यांचा दोष आहे म्हणून. आपल्याला माहिती आहे ते दोघेही निर्दोष आहेत. अहो पण लोकांचं काय? त्यांना पण लवकरच कळ. आज ना उद्या कोर्टापुढे गावकऱ्यांपुढे जे काय सत्य आहे ते येईलच. त्यामुळे आपण असं रडत बसण्यापेक्षा त्यांना बाहेर कसं काढता येईल याचा विचार केला पाहिजे. कृष्णा, वकील म्हणाले होते आज जामीन मिळवून देतो म्हणून. मग अचानक कोर्टाने आज जामीन कसा फेटाळला? दादासाहेब त्यांना जामीन मिळाला असता पण सरकारी वकिलाने घातपात घडवण्याचा कट, सामाजिक सलोखा बिघडवणे, धार्मिक कार्यक्रम उधळण्याचा कट असे बरेचसे आरोप लावलेत भाऊसाहेबांनी रायावरती. म्हणून त्यांना जामीन मिळाला नाही. मग आता कोर्ट ह्या दोघांना शिक्षा सुनावणार की काय? नाही, आपली बाजू सत्याची आहे आणि सत्याची बाजू कधीच हारत नसते. त्यामुळे मी या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्या खऱ्या आरोपीला शोधेपर्यंत शांत बसणार नाही. त्यामुळे मी भाऊसाहेब आणि रायाला निर्दोष मुक्त करणार म्हणजे करणार, हा शब्द आहे माझा. करायची की पाटील सुरुवात? वा वा वा, काय मस्त तयारी केलीस तू. असं जोरदार पार्टी होणार आहे. नाही, बातमी तशी आनंदाची आहे. नंतर तू पार्टी सांगितली म्हटलं विषय संपला. जोरदार व्हायला पाहिजे. दरवाजा लावतो. एक काम करू, मस्त पैकी गाणी लावतो, कोल्ड्रिंक पीत पीत गाणी गात गात नाचूयात, एन्जॉय करूयात. हा, हे अरे काही एडबीड लागलं काय तुला? गाणी जर लावली का नाही तर दुसऱ्या मिनिटाला त्यासनी कळलं आपण ही पार्टी करतोय म्हणून. आणि तिसऱ्या मिनिटाला त्यासनी ही बी कळल की आपल्या तिघांनी लय आनंद झालाय. आणि मग काय, चौथ्या मिनिटालाच पोलीस इथे येतील आणि 5व्या मिनिटाला आपण जेलमध्ये. बघा मग. मम्मी आय माय सॉरी, ते एक सेटमेंट मध्ये माझ्याकडून गेलं ते. ते गाण्याचं राहू दे, मरू दे. मम्मी कोल्ड्रिंक आहे, आपण एन्जॉय करू. हा चला 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 चल घ्या कोल्ड्रिंक्स. एक मिनिट, यातली माझी बाटली कुठली आहे? अरे समद्या बाटल्या सारख्याच आहे त्या, उचल की कुठली बी. ऋतिक, लय भारी टेस्ट आहे रे आजी. मम्मी मम्मी बाटली बघू. हे तू तर माझ्या बाटलीला हातच लावू नकोस. अंतरा तुझी बाटली दाखव की. माझ्या बाटलीला हात नाही लावायचा. अंतरा, तुला म्हणून सांगते मी आज पातूर लई त्रास सहन केला. मोकार यो
ह्याचा बा आम्हाला सोडून तवापासनं या इथं त्यांनी आम्हाला घरातलं नोकरागत वागवलं. कुणागत वागवलं? नोकरागत. आणि तवापासूनच मी ठरवलं ह्या इथं त्यांचा बदला घ्यायचा. ऋतिक, कोल्ड्रिंक कधीपासून चढायला लागले रे? गुली हत्या दारू पिण्यासारखी का बडबडते? दारूच पेली ती. हा काय? अगं मग अशी कोल्ड्रिंक मध्ये ना माझ्यासाठी मी दारू पण मिक्स केली होती आणि त्या सगळ्या बाटल्या एकत्र झाल्या. आता माझी बाटली कुठली मलाच कळना झाले आणि बरोबर ती मम्मीने माझी बाटली उचलली आणि पिली. ऋतिक, उलट्या डोक्याची कामं का करतोस तू? हा, तुला एक धड साधं काम करता येत नाही का रे? या इजतेसनी काय वाटलं? या इजतेसनी काय वाटलं? मला ही पायाशी ठेवतेली. अरे हा, ही गुली त्यासनी अर्ज पायाखाली तू राहू द्या का नाही? तू बघच. तुडं तू तुडं पण हळू तुडं. मम्मी अगं हळू बोल की, नाहीतर कोणीतरी ऐकल. हळू बोल. एकदम गबस. आता या घरात फक्त ही गुली बोलणार. बदला घ्यायचा तर असा बदला घ्यायचा की त्या समोरच्या देण्यात राहिलं पाहिजे आयुष्यभर. तुला माहित आहे का ह्या इदा त्यांचा बदला घ्यायसाठी का नाही मी या गुलीने तुला कारखान्यात पाठवलं हळदीत केमिकल मिसळायला. माझं सोनं एवढं एक नंबर काम केलंय. एक नंबर. हे ऋतिक, अगं माझं बबड, तू पण एक नंबर काम केलंय काय? एक नंबर. दोन एक नंबर काम केलं. मम्मी बस मम्मी शांतपणे. मम्मी जेवढं काम केलं त्या सगळ्यांची माती करशील तू. बाई माझ्या पुढे आवाज चढवायचा ना. मी बोलणार. मला काय कुणाच्या बापाची भीती आहे का इथं? कोणाच्या बापाला भेट नाही गुली. आत्या, माझी गुली आत्या. ऋतिक, तुम्हाला गाडी गुडी लावायची नाही ना. हो बाजूला. मी अंतरा बघ. अरे आपण हळदीत बेसळ गेली ती झाड गावकऱ्यांनी बनवलं म्हणून उधळली आणि समजा गावकऱ्यांनी जखमा झाल्या. एवढी साधी गोष्ट त्यांनी कळली नाही तर बाकी तर कशाला काय कळते? गेली इजा त्यांचा मान सलमान लायकी समजा गेलं. समजा मग हळू बोल ना, नाहीतर आपली पण इज्जत जाईल. गेली कायमची इज्जतींची इज्जत. इज्जतींचा आता शेवट आलाय. शेवट. गुली गुली गुली
हं?